SST महाविद्यालय कला आणि वाणिज्य शाखेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे आहे SST एडुपीडिया आणि आपला विषय आहे समाजशास्त्र सोशियोलॉजी आणि आजचा आपला हा चौथा भाग आहे। आजच्या भागामध्ये आपल्याला शिक्षण आणि शिक्षणाचे प्रकार या अवतीभोवती सगळ्या विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता शिक्षण म्हटले म्हणजे काय तर व्यक्तीमधील क्षमतांचा विकास व या क्षमता प्रत्यक्ष कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण होय। म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात तर त्या आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहे शिक्षणाद्वारा। शिक्षण असा या संज्ञाचा शाब्दिक अर्थ आहे शिक्षणाच्या प्रक्रियेत केवळ जगण्यासाठी नव्हे तर जास्त अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ज्ञान व कौशल्याची प्राप्ती करणे अपेक्षित असते। म्हणजे ज्ञान तर प्रत्येकालाच असतं पण परिपूर्ण ज्ञान सगळ्या गोष्टींमध्ये नसतं आणि जर परिपूर्ण ज्ञान आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला सर्व गुणांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्याला ज्ञानाची आवश्यकता असते। ठळकपणे बघायचे झाले तर औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने आयुष्यभर चालणारी शिकवण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय। शाळेत गेल्यानंतर शिकता येईल अशातला भाग नाहीये। आपण औपचारिकरित्या ज्या गोष्टी शिकतो आहोत या आधी अनौपचारिकरित्या आपल्यावर सगळ्या गोष्टी बिंबवल्या जात असतात। उदाहरणार्थ जर मूल जन्माला आल्यानंतर ज्या वातावरणामध्ये त्याचं पालनपोषण होत आहे त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्या मुलाच्या वागण्यावर संस्कारांवर नक्कीच होणार आहे। म्हणजे ज्या वेळेस ते शाळेत जाईल त्या आधी ज्या वातावरणातनं ते आलेलं आहे म्हणजेच अनौपचारिकरित्या त्याच्यावर जे जे बिंबवलं गेलेलं आहे ते सगळं तो ग्रहण करत असतो। त्यामुळे औपचारिकरित्या ज्यावेळेस तो शिकण्याची प्रक्रिया सुरू करतो उदाहरणार्थ शाळेत आल्यानंतर पहिलीच्या वर्गात आल्यानंतर दुसरीच्या वर्गात आल्यानंतर जे ज्ञान त्याला घ्यायचं असतं त्याच्यावर त्याचं बेसिक ज्ञान काय आहे हे अवलंबून असतं। म्हणजे मूल ज्या वातावरणातून निघून बाहेर येतं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी त्याच्यासाठी अनौपचारिक शिक्षणाचा मोठा परिणाम हा त्याच्या शिक्षणावर होत असतो। या दृष्टीने पाहता अप्रगत समाजात शिक्षण हा सामाजिकरणाचा एक संस्कृती हस्तांतरणाचा व्यापक प्रक्रियेचाच एक भाग आहे। आता शिक्षण म्हणजे फक्त माहिती जाणून घ्यायची आणि ती स्वतःपुरती सीमित ठेवायची अशातला भाग नाहीये। शिक्षण म्हणजे ज्ञान ग्रहण करणे आणि ज्ञान ग्रहण केल्यानंतर त्या ज्ञानाचा आपल्या समाजावर कशा पद्धतीने परिणाम होईल याचा विचार करणे म्हणजे व्यापक पद्धतीने त्याचं हस्तांतरण म्हणजे समाजामध्ये या सगळ्या गोष्टींची काय केली जाते शिक्षणाद्वारे देवाणघेवाण केली जाते। योग्य वर्तन पद्धती मूल्य आणि नियम आणि भाषा मूलभूत उपयुक्त कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम कुटुंब व निकटच्या समूहातूनच होत असते। आता उदाहरणार्थ आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत आपण त्या गोष्टी समाजामध्ये काय करत असतो मांडत असतो किंवा देत असतो। उदाहरणार्थ आपण समाजात राहताना कुटुंब ही सगळ्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतं अनौपचारिक शिक्षणाची। इथे औपचारिकरित्या कुठल्याही पद्धतीचं शिक्षण दिलं जात नाही, इथे अनौपचारिकरित्या शिक्षण दिलं जातं मूल ते ग्रहण करतं। हे एक प्रकारचं शिक्षण आहे किंवा कुटुंबाच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ते देखील आपल्या शिक्षणाचा मूळ आहे। औद्योगिकरण पूर्ण समाजात घर हेतू उत्पादनाचे केंद्र होते म्हणून लोकांची दिनचर्या घर आणि परिसराशीच बांधलेली असल्यामुळे शिक्षणाची वेगळी अशी व्यवस्था असावी अशी निकट नव्हती। अगोदर जर पाहायला गेलं तर औपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण असा कसल्याही प्रकारचा वेगळेपणा नव्हता। अनौपचारिक शिक्षणातूनच औपचारिक शिक्षणाची निर्मिती झालेली आहे। म्हणजे घर कुटुंब समाज यातून बाहेर पडून आणखीन ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं असेल तर आपल्याला याची गरज भासते म्हणजेच औपचारिक शिक्षण। औपचारिक शिक्षणामध्ये आपल्याला काय आहे तर सगळ्या गोष्टींचा नियम संच कशा पद्धतीने मांडला पाहिजे हे शिकवले जाते। आधुनिक समाजात खालील मूलभूत उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी विशेष शिक्षण व्यवस्था कार्यान्वित असते। जसे औद्योगिकरण झाले आणि वाढले तसे साक्षर आणि सुशिक्षित व्यक्तींसाठी ही मागणी वाढली, यातून शिक्षण व्यवस्थेची गरज निर्माण झाली। आधुनिक समाजात गुंतागुंतीचे श्रम विभाजन व्यवस्था झाली कारण काम आणि घर अशी वेगवेगळी क्षेत्रे आहेत त्यामुळे काही विशिष्ट कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते। बदलत्या परिस्थितीत व्यवस्थेत या गोष्टींची गरज आहे।
अनौपचारिकरित्या आपल्याला सगळी जरी कामं येत असतील पण ती जर नियमबाह्य असतील किंवा नियमात बसत नसतील तर आपल्याला औपचारिक शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला ते औपचारिक संस्थांद्वारेच मिळतात. औपचारिक संस्था कोणत्या आहेत तर त्यातल्या त्यात आपण शाळा, कॉलेज, महाविद्यालय याचा उल्लेख करू शकतो. ज्ञान आणि कल्पनांची निर्मिती आणि प्रसार करणे, समाजाच्या कल्याणकारी उपलब्ध ज्ञानाचा वापर करून कौशल्यांचा विकास करते. म्हणजे जी कौशल्य आपल्याकडे आहेत त्या सर्व कौशल्यांना एक पर्टिक्युलर स्टेज, एक व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे. मी जर उत्कृष्टपणे बोलत असेल, उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी खूप छान बोलतो आहे पण त्याला जर व्यासपीठच मिळणार नसेल तर त्याच्या त्या उत्कृष्ट वक्तृत्वाला काहीही अर्थ उरणार नाही. त्यामुळे अनौपचारिकरित्यातून बाहेर पडून औपचारिकरित्या त्या पर्सनला किंवा त्या व्यक्तीला कसं स्टेज मिळेल हे पाहिलं जातं. त्याच्या कौशल्यांना अधिक वाव दिला जातो. शिक्षण ही म्हणून एक व्यापक बहुआयामी म्हणजेच खूप व्यापक अशी प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या मनोज्ञ ग्रहणाच्या कक्षा रुंदावल्याबरोबरच उपलब्ध ज्ञानाचा वापर करणे तसेच चिकित्सा करून या ज्ञानात नवीन भर टाकण्याच्या क्षमतेचा विकास होणे याचाही अंतर्भाव होत आहे. ज्या गोष्टी आपल्याला घरी बसल्यानंतर आपण म्हणतो की आपल्याला सगळ्या गोष्टी घरी बसून आपण शिकू शकतो, पण मुळात ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ज्या गोष्टींचे नियम आहेत, काही रूल्स आहेत ते आपल्याला औपचारिक संस्थांमध्ये शिकायला मिळतात. आणि त्याच्यासाठी मूल्यमापन किंवा मूल्यांकन ही व्यवस्था आहे. तर शिक्षणाचे दोन प्रकार कोणते जे आपण आतापर्यंत अनुभवलेले आहेत किंवा शिकलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत? औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण म्हणजे जिथे उदाहरणार्थ शाळा, मुलांना किंवा विद्यार्थ्यांना तिथे बसवून पर्टिक्युलर गोष्टींचं पर्टिक्युलर व्याख्या, डेफिनेशन्स या शिकवल्या जातात, सांगितल्या जातात. त्यांना समजून घेण्यासाठी वेगळं काहीतरी प्रोजेक्टद्वारे किंवा प्रोजेक्टरद्वारे सांगितलं जातं. सहज शिक्षण म्हणजे इथे कुठलाही हेतू नसतो शिकवण्याचा किंवा शिकण्याचा. सहज शिक्षणामध्ये सहज रीतीने, जसा शब्द आहे तशी डेफिनेशन आहे, सहज रीतीने शिक्षण प्राप्त होते. म्हणजे अगदी अनुकरण म्हटलं तरी चालेल. लहान मुलांसमोर जर आपण एखादं वाईट कृत्य जर केलं तर ते कृत्य ते पुन्हा करतील याची शाश्वती आहे. सहजरित्या ती गोष्ट त्यांनी पाहिली आणि ती अनुकरण करून पुन्हा करण्याचा प्रयत्न केला. सहज शिक्षण चांगली गोष्ट असेल तर प्रश्नच नाही. उदाहरणार्थ जर आपण वारकरी संप्रदाय जर घेतला, अगदी चालायला आणि बोलायला लागलेल्या मुलाला वारकरी जर घरातला असेल, वारकरी संप्रदायातला असेल, कुटुंब त्याचं वारकरी संप्रदायातलं असेल तर त्या मुलाला टाळ वाजवणे किंवा मृदुंग वाजवणे किंवा ऐकणे, त्यात तल्लीन होणे याच्यासाठी वेगळं शिक्षण देण्याची गरज नसते. त्याला म्हणतात सहज शिक्षण. अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षणामध्ये आपण घरात वावरताना आई, बाबा, आजी, आजोबा आपल्यावर जे संस्कार टाकत असतात की खोटं बोलू नये, नेहमी खरे बोलावे, आणखीन इतर बऱ्याच गोष्टी आहेत अशा ज्या आपल्याला घरातनं शिकायला मिळतात. अनौपचारिक शिक्षण त्याला म्हणता येईल. औपचारिक शिक्षण आज काही विशिष्ट उद्दिष्टांच्या कृतीसाठी औपचारिक शिक्षण नियोजन केले जाते. म्हणूनच यात प्रत्यक्ष पाठ आणि शिक्षणाचा अंतर्भाव होत असतो. विशिष्ट उद्दिष्ट समोर असल्यामुळे औपचारिक शिक्षणाला विशिष्ट मर्यादा असते. उदाहरणार्थ जर आपण शाळेत येणार असू तर आपल्याला परीक्षा देणं गरजेचं आहे. म्हणजे क्रायटेरिया आहे. या क्रायटेरियातून आपल्याला पुढे जाता येईल, आपली प्रोग्रेस होणार आहे. जोपर्यंत आपल्याला क्रायटेरियाज लागणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येणार नाही. शिक्षणाला विशिष्ट मर्यादा असते. एक सुस्पष्ट काटेकोरपणे तयार केलेला अभ्यासक्रम असतो. हा अभ्यासक्रम बसवताना समाजाच्या गरजांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ आता सांगायचं झालं तर अनौपचारिक शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. औपचारिक शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी येतात, अनौपचारिक शिक्षणामध्ये या गोष्टी येत नाही. आता उदाहरणार्थ अभ्यासक्रम, परीक्षा, टेस्ट, युनिट टेस्ट, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा या प्रकारचा क्रायटेरिया अनौपचारिक शिक्षणामध्ये येत नाही. हा क्रायटेरिया फक्त औपचारिक शिक्षणामध्ये येतो. सहज शिक्षण. आता जसं आपण म्हटलो, सहज शिक्षणाच्या प्रक्रियेत कुठल्याही संघटित व्यवस्थेला किंवा व्यक्तीचे शिक्षण होते. मूल्य संवर्धन, क्षमता विकास, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती, ज्ञानवृद्धीचे कार्य अतिशय सहज व नैसर्गिकरित्या होत असते. सहज शिक्षणामध्ये नैसर्गिकरित्या गोष्टी आत्मसात केल्या जातात किंवा शिकल्या जातात. यासाठी वेगळं काही शिकवण्याची गरज अजिबात नसते. उदाहरणार्थ
या शिक्षणात सहज शिक्षणात पालक आणि ज्येष्ठांकडून तरुण पिढीला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विशिष्ट संस्कार दिले जातात. तसंच जर आपण औपचारिक शिक्षण म्हटलं तर तिथे विशिष्ट अभ्यासक्रम असणार आहे. अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासक्रम कंप्लीट करताना वेळापत्रक असणार आहे, वेळापत्रकाची नेमणूक असणार आहे, विशिष्ट यंत्रणा असणार आहे. ही औपचारिक शिक्षणामध्ये. सहज शिक्षणामध्ये अशा कसल्याही प्रकारच्या यंत्रणेचा किंवा अभ्यासक्रमाचा वापर केला जात नाही किंवा करून घेतला जात नाही. अनौपचारिक शिक्षणामध्ये शिक्षण अनौपचारिक व्यवस्थेच्या कक्षेत येत नाही, तरीही अगदी पूर्णपणे सहजाने पण मराठीत असते. औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या चाकोरी बाहेरील सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम अनौपचारिक शिक्षणात मोडतात. एखाद्या छोट्याशा एकजिन्सी स्वरूपाच्या गटाचा विशिष्ट शैक्षणिक गरजांना सामोरे ठेवून अनौपचारिक शिक्षण घेतले जाते. मूल्यमापनाच्या बाबतीत अनौपचारिक शिक्षणाच्या आराखड्यात लवचिकता असावी लागते. या सगळ्या गोष्टींचा उपयोग करताना शिक्षणाचे महत्व काय? आता समाजशास्त्रज्ञांसाठी शिक्षण हा एक महत्वाचा विषय आहे. ज्ञान ग्रहण करणे किंवा ज्ञानार्जन करणे. एडमिन डर्कहाइम यांच्या मते तसेच पार्सल यांच्या मते समाजशास्त्रज्ञांनी प्रमुख विचारवंतांनी स्वतःचं मत व्यक्त केलंय. व्यक्ती व समाज या दोघांसाठी असणारे शिक्षण हा महत्वाचा पैलू आहे आणि शिक्षण हा समाजात महत्वाची भूमिका बजावत असतो. शिक्षणातून मुलांना स्वयंशिस्तीचे धडे हे मिळत असतात. डिसिप्लिन. समाजात सुरळीतपणे सगळ्या गोष्टी चाकोरीबद्ध चालायच्या असतील किंवा चालवायच्या असतील तर मुलांना या सगळ्या गोष्टींची जाणीव ही औपचारिक म्हणजे शिक्षणातून मिळत असते. शिक्षण आणि सामाजिक विभाजन ज्या समाजशास्त्रज्ञांनी समाजाकडे विभाजित केलेले आहे. शिक्षण व्यवस्था सर्व पातळींवर सामाजिक विषमता टिकवून ठेवण्याचे साधन, बाहेरच्या अधिक जगातील विषमता, या पूरक अशा गोष्टी, शाळांमधील व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना विचारवंतांनी शाळांमधील व्यवस्थापन तसेच निम्न स्वरूपाचे रोजगारात व्यवसाय या गोष्टींचा अभ्यास करताना मुलांना त्यांच्या वर्तनामध्ये कुठल्या गोष्टींमध्ये परिवर्तन केले गेले पाहिजे, समाजात वावरताना कुठल्या गोष्टींचे अनुकरण केले गेले पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी शिक्षण फार महत्वाचे आहे. आणि आपल्या या धड्याचा हा शेवटचा मुद्दा होता शिक्षण. इथेच मी थांबते. धन्यवाद.